शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळ सकाळ स्वागत आहे. सकाळचे वाजले 6. आपण एक ठिकाणी जाणार आहोत. आपले मित्र आहेत हिम्मत परमार, त्यांचं पूर्ण ग्रुप आहे जो रोज योगा करतो. तर त्यांचं योग दिवस साजरा ते करणार आहेत तिथं. तर चला त्यांच्या इथे आपण आता पटकन निघूया. पाऊस आहे तर आपण येणार आहोत आपली लालपरी. चलो. कंटिन्यू करायचं. ताट बसायचं, मान सरळ, डोळे पूर्ण बंद ठेवायचं. श्वास घेताना एक हात पूर्ण वरती सरळ न्यायचा आहे. लांब श्वास पूर्ण सरळ उजव्या साईडला हात सरळ ठेवायचे. पाय नाही उचलायचा. ज्या साईडचा हात वर गेला त्या साईडचा मांडी अजिबात हलवायची. फक्त शरीराचा कमरेपासून वरती हात पूर्ण एका साईडला. लांब श्वास डाव्या साईडला. राईट साईड. फक्त हात सरळ ठेवायचा. श्वास घेऊन श्वास सोडून द्या. अपोजिट साईड राईट साईडचा हात लेफ्ट वन लांब.
सेकंड टाइम. ज्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल ते आसन परत करायचंय. पूर्ण ते बेंड होणार आहे. सकाळी करतो जेव्हा आहे ना तो सकाळी ट्रेन नव्हतं त्याच्यात संध्याकाळी जाणार बॉडीची मुवमेंट सकाळी आपल्याला एवढं शक्य होत नाही. आपल्याला तर हात टच होता, त्यांचे टच पण होत नाही. बॉडी एकदम फ्लेक्सिबल. सकाळी बनावून घेतला निसर्ग सपोर्ट करतात ना. मोठा आहे हो. भूनमासन पूर्ण जमिनीला शरीर पूर्ण टच केलेलं आहे. माणसाला बरं कसं करायचं? आपलं शरीर स्वतः बरं होतं, फक्त आपण त्याला थोडी मदत करायला पाहिजे. मदत म्हणजे झोप व्यवस्थित घ्यायची, जेवण व्यवस्थित करायचं आणि पाणी व्यवस्थित घ्यायचं. 3 गोष्टी व्यवस्थित केल्या तर आपलं शरीर एकदम व्यवस्थित राहतं. आपण झोप व्यवस्थित घेत नाही, रात्री उशिरा झोपतो. ॲक्च्युली आपल्याला 11च्या आधी झोपायला पाहिजे. रात्री दिवसभरात कमीत कमी 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे.
तेवढं पाणी आपण पित नाही, त्याच्यामुळे मसल्समध्ये क्रॅम्प येतात. आपण डॉक्टरकडे जातो, मेडिकल इथं दुखतंय, इथं दुखतंय, इथं दुखतंय, डॉक्टर्स टॅबलेट घेऊन देतो. तर मी बघितलं आहे, जर पेशंटनी 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायला चालू केलं तर 3 दिवसात तो पेन निघून जातो, ते दुखणं निघून जातं विदाऊट एनी मेडिसिन. ठीक आहे. आणि जेवण काय करायचं, कधी करायचं, किती करायचं ते खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला थोडं पण आवडलं का आपण ढकलत बसतो. पार्टीमध्ये गेलो तर अरे मी तर दुसरे खाओ, लेकिन पेट तो अपना है ना, खाना तो वो दे रहा है लेकिन पेट तो अपना है. तो अपन अपने पेट को कैसे यूज करते हैं, डस्टबिन के जैसे यूज करते हैं. आणि कॉम्बिनेशन हे खूप महत्त्वाचं असतं. कधी पण दुधाचे 2 पदार्थ एकाबरोबर नाही खायला पाहिजे. आपण काय करतो, खीर खातो, मग ते काय असतं, रायता, पनीर है ना, मग आईस्क्रीम, कॉम्बिनेशन खराब होतं. त्याच्याने आपल्या शरीरामध्ये आजार उत्पन्न होतात. आपण जेवण चावून करत नाही, त्याच्यामुळे काय होतं, गॅस फर्मेंटेशन होते आणि पोट खराब होतं. पोट हा इलास्टिक सारखा असतो. 300 ग्राम त्याची कॅपॅसिटी असते, आपण त्याच्यापेक्षा जास्त खातो. म्हणून तुम्ही बघा, रेल्वेमध्ये तुम्ही जर कंटेनर मागवलं ना तर 300 ग्रॅमचाच असतो तो रेल्वेचा. आपण जेवण जास्त करतो आणि जेवल्याबरोबर झोपतो, त्याच्यामुळे मग त्रास होतो. आणि आपल्या इंडियन कल्चरमध्ये आता काय सिस्टम झाली आहे की हम दिनभर काम करते हैं तो हम रात को बहुत अच्छे से खाएंगे, सोना है. आमचे भूषण सर आहेत, शर्मा सर आज खास इथून आले ते सर, आणि ज्यांनी ही जागा उपलब्ध करून ते खास आमचे CC भगत आहेत. हे योगा आपल्याकडून करून घेतात आणि तुम्ही देखील त्यांना ऐकतात त्याचा, यांचे खास अभिनंदन करायला पाहिजे. वेळ देणं, दुसऱ्यांसाठी वेळ देणं हे महत्वाचं आहे. म्हणजे आता मी पण बघते रोजची 1-1 तास तिथे येते, खूप फरक पडलाय तिच्यामध्ये. आणि मॅडमचं देखील मी खास इथं आभार मानतो सर्वांच्या वतीने. मला इथं बोलवल्याबद्दल भूषण सर आपलं देखील सर्वांचं शुभेच्छा. महापालिकेचा कार्यक्रम आहे, तिथे देखील जायचंय, तुम्ही लवकर आपली जागा घेतली. 6:30 होतो. आणि एक म्हणजे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत म्हणजे ऋषीमुनींनी त्याच्यावर रिसर्च करून, त्यानंतर पतंजली योग विद्यापीठाने आणखी त्याच्यावर ॲडव्हान्स रिसर्च करून जी काय आपल्याला ठेव दिलेली आहे त्याची आपल्याला एक जोपासनाही करायची आहे आणि योग अंगीकारही करायचा. आमच्याकडे बरेच, मला माझी प्रेरणास्थान हिम्मतबाई गुरुवजी, तुमचे गुरुवजी, माझे गुरुवजी हिम्मतबाई आहेत. बऱ्याचशा पेशंटनी मला पाहिलं असेल, पूर्वी माझी तब्येत किती होती आणि आता कसं आहे. और अगर कमर में दर्द है, कुछ स्लिप डिस्क वगैरह नहीं है तो रोज सुबह उठते ही 30 सेकंड के लिए ऐसा खड़ा होने का. अगर आप 30 सेकंड में रोज ऐसा सुबह उठते ही करोगे ना, आपका नर्वस सिस्टम एक्टिव रहेगा, आपको कभी कमर दर्द का मालूम पड़ा डिफरेंस. देखो एक अपोजिट डायरेक्शन में जा रहा है, एक अपोजिट जा रहा है, ध्यान से देखो, विपरीत दिशेला. ओम भानुवे नमः, ओम सदाय नमः, ओम कृष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचे नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानुवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचे नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम कैलाय नमः. वामश्वसंचालनासन, पर्वतासन, अष्टांगासन, भुजंगासन, पर्वतासन, दक्षिणाश्वसंचालनासन, पादहस्तासन, ऊर्ध्वहस्तासन, नमः. मनाचा
करायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मैं तंदुरुस्त हूँ. माझा येणारा प्रत्येक श्वास हा संपूर्ण सकारात्मक विचारातमध्ये जातील. श्वास संपूर्ण नकारात्मक विचार बाहेर पडतील अशा भावना व्यक्त करायचे. आभार. डॉक्टर आल्याबद्दल त्यांचं स्वागत केलं आहे. मी भगत साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल श्रीफळ द्यायचे. त्याचा उपयोग करा. त्याचा उपयोग सगळ्यांनी खरंच करा तर फायदा होईल असं त्यांनी तुम्हाला सूचित केलेलं आहे. तरी आम्ही त्याचा नक्कीच फायदा घेऊ आणि तुम्हाला एक महिन्यानंतर त्याचा रिझल्ट कळू आणि त्याचा तुम्ही स्वीकार करून आम्हाला पुन्हा अजून दुसरं काही नवीन आहे असेल तर त्याच्याबद्दल माहिती द्यावी अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि त्यांचं आम्ही फुल तर फुलाची पाकळी म्हणून तुमचं एक स्वागत करतोय. अश्विनी मॅडमला विनंती करतो त्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. मी नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. भूषण सर आहेत, परमार सर आहेत. तुम्ही कधी पण नंबर घ्या, फोन करा. त्यानंतर मी संगमचं आपल्या इथे यूट्यूबला त्यांनी शूटिंग केलेली आहे. ती यूट्यूबला त्याचा प्रसार होईल आणि ती लिंक सगळ्यांना भेटेल. तसं त्यांनी त्याचा उपयोग करावा आणि त्यांचं सुद्धा इथे श्रीफळ आणि फुलाच्या पाकळ्या देऊन त्याचं स्वागत करण्याची विनंती करतो. त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. सेल्फी मध्ये चालू करूया. पण इथे आमचा एक छान प्रोग्राम तुम्ही चांगला बघून आला म्हणून टाईमचा वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुमचं स्वागत. धन्यवाद. मागच्या वर्षी झालं ना आपल्याकडे 2 आपल्या वर्षी आपण केलं होतं तेही आहे युट्यूबवर. काय लिंक टाकीन मी. लिंक दोन्ही टाकून द्या. बरोबर. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो आता निघालो तिथून. तुम्ही बघितलं संपूर्ण व्हिडिओ नक्की आवडला असेल. आमच्या हिम्मतबाईंचा हा ग्रुप तुम्हाला आवडला असेल. त्यांची जी मेहनत आहे रोज योगा करतात आणि सगळ्यांनी करावं अशी मीही तुम्हाला एक सजेशन देईन. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय भवानी जय शिवराय. सकाळ सकाळ असल्यामुळे बघा पावल्यांची गडबड, सगळ्यांची गडबड. आपण गाडी लावली आता मधून जातोय. चलो.